अस्सलाम वालेकुम. मी सादिक परदेशी, तुमचा सगळ्यांचा कोकणी भाई. आणि हा आपला नवीन चॅनल आहे कोकणी भाई बिंदास बोल म्हणून. याच्यावरती आपण बिंदास बोलतो. या चॅनलवरती आपले जे माहोलच्या हिशोबाने जे टॉपिक असतात किंवा आपल्या कम्युनिटीशी रिलेटेड जे टॉपिक असतात त्या टॉपिक्सवरती आपण बिंदास बोलतो. मग तो खच्चा पण विषय असून द्या. आणि ह्या चॅनलवरती बिंदासच्या टॉपिकवरती आपण बात करतो. मग कुणाला बुरा लागो न तर काय हो, पण ते आपण डायरेक्ट बिंदास बोलायचा, पण ती हक बात बोलायची. ऐसा आपल्या ह्या चॅनलवरती आहे. तर जे नवीन लोक असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. तर आजचा आपला टॉपिक ऐसा आहे की तुम्हाला सगळ्यांना मालूम आहे 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि बरीचशी पोरं आपली पास झाली आहेत. माशाल्लाह बेस नंबराने पास झाली आहेत. आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या स्कूलचा, आपल्या कम्युनिटीचं नाव रोशन केले आहेत. तर सगळ्यांना सलाम माझ्या तरफशी. आणि ज्यांना कमी मार्क्स मिळलेत किंवा नापास झाले त्यांनी पण खचून जाऊ नको. इन्शाल्लाह मोठ्या आयटमला कोशिश करा. तर बात अशी आहे की आता जस्ट रिझल्ट लागलेला आहे आणि ॲडमिशनची तयारी चालू झालेली सगळ्यांची. तर आपल्या कोकणात एक फॅड आहे, म्हणजे काय माहिती आहे काय, एक रिवाजच बनलेला आपल्या कोकणात की इतक्या शिक्षण घ्यायचा आणि मग आपला आब्बा विजा काढतील आणि मग निघून जायचा. पण आपल्या इकडं बाकी चीजातलं काही जास्त कोण इंटरेस्ट घेत नाही किंवा गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे आपण ट्राय करू किंवा काय करू, हा आपल्याकडे तितका माहोल नाही त्या हिशोबाने. आपल्या कारण आपली फॉरेन सगळ्यांना धरलेली आहे. कोविडच्या दिनात मीना भिना अशी गंमत आहे आणि तीच चालत आलेली बापदादापासून आपल्याला तीच चालत आलेली आहे. हालाकी तिकडे इन्कम बेस आहे अल्हम्दुलिल्लाह, नाही असं नाही. पण आता जो गल्फचा जो माहोल आहे आत्ताच्या हिशोबाने, जी सिच्युएशन आता गल्फला चालू आहे त्या सिच्युएशनला मला नाही वाटतं की येणाऱ्या थोड्या टायमात आपल्याला गल्फला पण तितक्या नोकऱ्या मिळतील म्हणून. कारण बाकीच्या लोकांनी पण आता ओव्हरटेक केले नाहीत. मी लास्ट टाइम दुबईला गेलो होतो तेव्हा बघला की आपलीच कम्युनिटी नाही किंवा आपलाच रिलिजन नाही, पण हर रिलिजनची लोक ते बेस पोजवरती आहेत. आणि आपली जी जातात ती काय इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर हीच कामं करतात. तर आपली लोक पाहिजे असं शिक्षण घेत नाही. आणि ह्याची मगची बरीच रिझन्स आहेत की आपली पोरा ती एज्युकेशन प्रॉपर घेत का नाही, ह्याच्या मगचं बरंच रिझन्स जे मला असं वाटलं, मला फील झाला. कारण मी पण त्या दौरशी गुजरलेलं आहे स्टुडंट लाईफशी. तर मला जो पहिला जो सगळ्यात जो बेकार रिझन वाटतं ना, तो आपली पोरांचा, यंग पोरांचा जो आहे तो की ना मग माझा दोस्त तिकडे चाललाय मग मी पण तीच फील्ड चूज करताय. बऱ्याच पोरांचा होता आपला ऐसा की आमचा ग्रुप आहे शाळेचा, मग तो तिकडे चाललाय म्हणून मग मी पण तिकडेच चाललाय, ऐसा होतं. काही लोकांचा तर ऐसा आहे की मी ज्या पोरगीला पसंत करताय, माझी क्रश म्हणजे गर्लफ्रेंड हा नाटक चालू आहे, कॉलेजला येतो, मग ती चालले, मग तिने सायन्स घेतले म्हणून मी पण सायन्स घेते, ऐसा नाटक यांचा. तर भाई हा जो नाटक आहे तुमचा की मी माझी क्रश आहे, माझी गर्लफ्रेंड आहे किंवा माझा बॉयफ्रेंड आहे, मी तिला पसंत करते किंवा मी त्याला पसंत करते म्हणून मी पण तीच चूज करताय, तर हा तुम्ही लोकांनी सोडूनच द्या विषय. कारण भाई माझा एक्सपिरियन्स सांगतोय का 11वीतली मार्कशीट आणि कॉलेजला आणि स्कूलला पाठवलेली पोरगी काही फायद्याची नाही. फायद्याची नाहीची ह्यासाठी की तुम्ही तुमच्या पायावरती उभा राहेपर्यंत त्यांची 2 पोरा पायावरती उभं राहतात, इथे बिगून त्यांचे शाद्या होतात तुम्ही सेटल होईपर्यंत. आणि तुमचा कॉलेज का पुरा होणार, तुम्ही स्ट्रगल का करणार, तुम्ही घर बांधणार, तुम्ही तुमचं 7 तोलं सोनं जमवणार, तोपर्यंत त्यांचे शाद्या होतात. त्यामुळे हा दिमागात विचार काढून टाका की मग माझी गर्लफ्रेंड तिकडे चालली किंवा माझी क्रश तिकडे चालली म्हणून मी पण तिकडे ॲडमिशन घेत आहे. हा तुमचं नुकसान करून घेता तुम्ही. थोड्याच्या 1-2 वर्षासाठी ग्रॅज्युएशन किंवा UA पर्यंत तुम्ही तुमचं नुकसान करता. दुसरा बात ऐसा आहे की आपण ही सगळं चूज करतो ना, त्यामुळे काय होतं माहिती आहे की आपली लाईन चेंज होत राहतं. जसं मी येण्यासारखा केला, मी ग्रॅज्युएशन केला, परत ITI केला, ITI करून परत 1-2 कोर्सेस केलं, पण मला गायडन्स नव्हता तसा, त्याच्यामुळे माझं झाला हा नाटक. आणि फायनान्शियल इश्यू पण होतं, आमचं जाम इश्यू होतं. तर जर तुमचं फायनान्शियल इश्यू नसेल तर प्रॉपर तुम्ही बेस जे गाईड करणारी लोक आहेत किंवा जी लोक प्रॉपर तुम्हाला हे देतात, म्हणजे मार्गदर्शन करतात, त्या लोकांना मिला तुम्ही आणि त्या लोकांशी मार्गदर्शन घ्या, त्या लोकांची गायडन्स घ्या. बाईसा जी तुमच्या गावातल्या बेस शिकलेली लोक असतील, बेस पदावरती माणसं असतील आणि जी प्रॉपर वेल सेटल्ड आहेत, त्यांना एकदा मिला की मी चचा, अंकल, भाई काय असेल ती की मी ऐसा पर्सेंटेज काढलेत आहेत आणि तुमची पसंत नापसंत त्यांच्यासमोर ठेवा आणि मग त्यांना सांगा की मला ह्यातलं पण इंटरेस्ट आहे, मला येण्यात पण इंटरेस्ट आहे. तर ती लोक तुम्हाला सांगतील मार्केटच्या ह्याच्या हिशोबाने, जो मार्केटला आता ट्रेंड चालू आहे, मार्केटची जी आत्ताची जी सिच्युएशन आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचं ट्रेड चूज करा. कारण तुम्ही आता शिकाल. एक टाइम ऐसा होता आमच्या टायमाला
की एक माफी सगळी हीच चालू होतं म्हणजे बकऱ्या कशा एक मार्गिन सगळी जातात तसंच. तर ज्या टायमात मी होतो ना कॉलेजला त्या टायमात एक सगळ्यांचं हेच चालू होता, सेफ्टी 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 सेफ्टी. तर सगळी सेफ्टीच करत होती, सेफ्टी ऑफिसर दिली. बरीच लोकांनी केले त्यात करिअर नाहीचं नाही, पण एक मार्गी तीच करत गेली की कोण अलग करायला नाही गेला की बाबा आपण आपण ह्यातलं अलग करू काहीतरी किंवा तिन्यातलं काहीतरी अलग करू, असं काही नाही कोणी केलं. तर तुम्हाला ज्याचा ते कारण जॉबचा काय आहे माहिती आहे का, तुम्हाला जर तिच्यात इंटरेस्ट असेल, तो तुमचा पॅशन असेल, तुम्ही चूज करता, तर तुम्ही तो जॉब एन्जॉय पण कराल. म्हणजे जसा तुम्हाला समजा इंटरेस्ट आहे की बाबा मला इलेक्ट्रिशियन इंटरेस्ट आहे, तर तुम्ही तो जॉब खुशी पण कराल. तुम्हाला म्हणजे वैतागून नाही करणार, मग तो तुम्ही जॉब सोडणार नाही की बाबा मी आता हा जॉब केलाय, मग मला पसंत नाही, मला जमाय नाही, मग ते 4 जॉब सोडा, मग प्रॉपर सेटल नाही होई माणूस, मग कर्जाच्या बोजला माणूस दबते, ऐसा होते. तर तसा करू नको. प्रॉपर एक दिमागात ही ठेवा की मार्केटचा आता ट्रेंड काय आहे आणि तुम्हाला काय चूज करायचं आहे येणाऱ्या थोड्या टायमात. म्हणजे जोपर्यंत तुमची स्टडी कंप्लीट होईल, समजा तुम्हाला 5 वर्ष लागणार आहेत किंवा तुम्हाला 3 वर्ष लागणार आहे अजून प्रॉपर सेटल व्हायला, तर येणाऱ्या 5 वर्षात मार्केटला काय असणार आहे ट्रेंडिंगवरती, तर त्या हिशोबाने चूज करा. नुसताच आपला सगळी ITI तर ITIला समजा हे नाहीचं नाही, पण तुम्हाला असं वाटतं की मी ह्याच्यापेक्षा काही बेटर करू शकताय, तर तुम्ही बेटर करा आणि त्यातलं तुम्ही त्या मार्गाला जा. असं नाही की तुम्ही मग इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर आणि वेल्डरच आहेत. एक टाइम आमच्या टायमाला असं होता की एक मार्गी वेल्डर तर वेल्डरच, एक मार्गी इलेक्ट्रिशियन तर इलेक्ट्रिशियनच. बरीचशी लोक अशी आहेत की तुम्ही ही पण करू शकता. म्हणजे आपला जी MPSC UPSC तयारी करा, थोडी मेहनत आहे पण करा. त्यातलं काय तुम्हाला पैसे बिसे नाही द्यायचे आहेत. गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करा, आर्मी पोलीसच्या भरत्या आहेत त्यातलं ट्राय करा. गावात इंडियात टेन्शन नाही, तुम्हाला बाहेर जायचं टेन्शन नाही, ह्या चीजा चूज करा. तर कुणीच ऐसा ह्या चीजा करू नको की माझा ग्रुप चाललाय आणि माझ्या दोस्तांचा ग्रुप चाललाय म्हणून मी पण ती फील्ड चूज करताय आणि मी पण तो ट्रेड चूज करताय, असं कुणीच करू नको. 100% तुमचं नुकसान करून घ्यायला. मग माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून मी चाललाय तिकडं, तर भाई ही दिमागातनं काढून टाका. गर्लफ्रेंड सगळी अंधश्रद्धा आहे, काही नाही. ही म्हणजे तुमची जिंदगी बर्बाद करते. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे ना, तुमची जिंदगी बर्बाद करायचे निशाण आहेत. थोड्या दिवसाची ही आहे खुशी आहे, ती हालाकी हरामच आहे, पण ती ही सगळा करत करत तर तुमची जिंदगी बर्बाद होईल. आणि मग तुम्हाला जेव्हा लास्टला रिअलाइज होईल की मी माझ्या जिंदगीची 5 वर्ष 6 वर्ष फुकट घालवली, त्यात जर मी काय प्रॉपर शिकलो असतो तर आज मी सेटल असतो. दुसरी बात की आता तुम्हाला जर बेस्ट एज्युकेशन आहे तर तुम्हाला त्याचा फायदा आहे एज्युकेशनला, कारण एज्युकेशन नाही तर तुम्हाला येणाऱ्या टायमात आता कोण हटकणार पण नाही, अशी बात आहे. आणि प्रॉपर तुमचं प्रॉपर एज्युकेशन नसेल तुम्हाला तर ती पोरी पण मिळणार नाही. नोकरीचं बात लांबचीच आहे, पोरी पण मिळणार नाही. तर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या. सगळ्यांनी जितकी लोक प्रॉपर शिकलीत आहेत आणि बेस मार्क काढले नाहीत. दुसरी बात ऐसा आहे की काही लोक फायनान्शियल कंडिशन मुलं थोडी मंगती आहेत. सरकारच्या स्कीम्स वगैरे चेक करा. तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात जी कोण लोक अल्लानी ज्यांना बेस्ट माल दिला नाही, दौलत दिला नाही, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा, बात तर करून बघा. किंवा बऱ्याचशा NGOज वगैरे आहेत त्यांच्याशी बात करून बघा की मला ऐसा माझा प्लॅन आहे. पण त्यासाठी तुम्ही ठाम पाहिजे की नाही, मला जर ही लोक हेल्प करतात तर मी काहीतरी बनवून दाखवीन इन्शाल्लाह. तर तुमचा ऐसा जर असेल तर तुम्ही अशा लोकांना मिला की मला ऐसे कोर्सेस करायचे आहेत. बरेच लोक असतील, प्रत्येकाच्या गावात एक ना कोणतरी ऐसाच असतं. नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की मला फीजचा प्रॉब्लेम वगैरे आहे, तर अशा लोकांना मिळलं तर तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि कारण माझा ऐसा होता, मला करायचा होता अलग ट्रेडला मला जायचं होता, मला जाम इंटरेस्ट होता एज्युकेशनशी रिलेटेड, पण फायनान्शियल कंडिशन आमची अशी होती की मला नाही करायला मिळाला. मला तो आता पछतावा असं की त्या टायमात जर कोणी हेल्प केला असेल म्हणा, तर मी आता बेस्ट पोस्टवरती वगैरे असतो आणि माझा वेल सेटल्ड असतो मी. पण ती नाही जमला तर तुम्ही ॲटलिस्ट ठीक आहे, कुणाची नाही तर बाबा उदारता हे करा की बाबा ठीक आहे, मी जेव्हा माझी स्टडी वगैरे कंप्लीट जॉब होईल तेव्हा मी असते तुम्हाला देत. रिलेटिव्हची बात करा. रिलेटिव्ह तर समजा आता अशा टायमाला नाही कोण उभा आहेत, मग ते किती पण प्रॉपर सेटल असून द्या आणि किती पण पैसेवाले असून द्या, ती नाही मदत करत अशा टायमात. पण तरी पण बात छेडून बघा रिलेटिव्हची. नाही तर मग गावात कोण जी मालदार जी लोक असतील त्यांच्याशी बात करून बघा. NGOज आहेत काही त्यांच्याशी बात करून बघा. आपल्या कम्युनिटीच्या काही NGOज आहेत त्यांच्याशी बात करून बघा. पण पढाई तुम्ही जरूर करा आणि ध्यान द्या पढाईवरतीच. बाकी आमची जिंदगी अशी गेली, आम्ही खेळून म्हणजे इकडे तिकडे खेळा वाटली तर आमची जिंदगी गेली, आम्ही नाही प्रॉपर सेटल होऊ शकलो. ह्या 2 चीजांची लांब राहा. खेळायचा खेळ पाहिजे नाहीचा नाही, तर क्रिकेट वगैरे तुमचा जो काही पॅशन असेल तो पण करा, पण स्टडीला जास्त इम्पॉर्टन्स द्या. जो पण जॉब नाही लागेल तोपर्यंत. त्या बात तुम्हाला काय करायचं तो करा. आणि दुसरी बात
की प्रॉपर एज्युकेशन घ्या. तुम्ही कॉलेजला चालले होता टाइमपास करायला जाऊ नको, तुम्ही प्रॉपर एज्युकेशनच घ्या. ह्या सगळ्या बाबती तुमच्या डिस्कस करायच्या होत्या. म्हणून आज मी जरा टाइम काढून आला, की टाइम नाही मिळत मला व्हिडिओज वगैरे बनवायला, कारण जॉब पण आहे, फॅमिली पण आहे, सगळंच बघायला लागते. पण हा टॉपिक खूप जरुरी होता की तुम्ही तुमची जी फील्ड चूज करता आता 11, 10वी 12वीच्या बाद, ती सोचूनच तुम्ही प्रॉपर दिमाग लावून, प्रॉपर मार्केटचा सर्वे करून, प्रॉपर ट्रेंडिंग सर्वे करून, सगळं काय करून, जी लोक तुम्हाला कोचिंग वगैरे करतात त्या कोचिंगशी रिलेटेड जी लोक आहेत त्यांच्याशी बात करा, त्यांचा गायडन्स घ्या. त्या बादच तुमचा इंटरेस्ट त्यांना सांगा की मला याचा इंटरेस्ट आहे, मला माझा हा स्ट्रॉंग पॉईंट आहे, माझी ही स्ट्रेंथ आहे. ही सगळं चेक केल्याच्या बाद आणि सगळं अनालिसिस केल्याच्या बादच तुम्ही तुमची फील्ड चूज करा. नुसताच आपला ती माझी क्रश चालली, माझी गर्लफ्रेंड तिकडे चालली म्हणून मी करताय, तो सोडून द्या भाई. आता तो जमाना राहिलाय ना. आता पहिले एक माणूस कमवताना 10 जण खात होती. काही काही लोकांच्या शाद्या पण झाल्या न कमवत्या, पोरा पण झाली त्यांच्या पोरांच्या पण शाद्याला न कमवता. आता तसं नाही आहे. तुम्ही 10 जण कमवून पण तुमचं घर पोसेना. त्यामुळे तुम्हाला एज्युकेशन खूप जरुरी आहे आणि एज्युकेशन घेऊन प्रॉपर जॉबसाठी वगैरे पण भर पडणं जरुरी आहे. तर प्रॉपर एज्युकेशन घ्याल तर प्रॉपर जॉब 100% मिळेल तुम्हाला आणि तुम्ही तो जॉब कराल, तो एन्जॉय कराल. तर इतकीच बात बोलायची होती. त्यासाठी आज बोलू, जरा थोडा टाइम काढून करूया, कारण आपली जिम्मेदारी बनते आहे. आपण लोक आपल्याला फॉलो करतात, आपले व्हिडिओ बघतात, तर आपला हक बनते आणि आपली जिम्मेदारी बनते की आपल्या जी आपली कम्युनिटी किंवा आपली जी लोक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत बेस बात पोहोचवायची आपली ही जिम्मेदारी आहे. तर त्यासाठी मी टाइम काढून ही व्हिडिओ केली. तर तुम्हाला जर व्हिडिओ पसंत आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा नवीन चॅनल आहे. व्हिडिओ लाईक करा आणि ही तुमच्या दोस्तांच्या ग्रुपला, जितकी पण तुमचे रिलेटिव्ह आहेत, जितके दोस्त आहेत, की तुम्ही जे फालतू रील्स वगैरे शेअर करता ती सोडून द्या. ही कामाची चीज आहे, ती त्यांना शेअर करा. आपल्या दोस्तांच्या, रिलेटिव्हच्या ग्रुपला सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांनी बेस राहा आणि प्रॉपर एज्युकेशन घ्या आणि दुआ त्यात ठेवा. अस्सलाम वालेकुम.